बीडमधल्या ज्या निवडणुकीकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं ती निवडणूक म्हणजे परळी नगर परिषदेची निवडणूक. 2016ला याआधी निवडणूक झाली होती आणि त्यानंतर आता यावर्षी ज्या बीडमधल्या 6 निवडणुका असणार आहेत त्यापैकी महत्त्वाची निवडणूक म्हणजे परळी नगर परिषद निवडणूक असणार आहे. आणि विशेष म्हणजे आपण जर बघायला गेलं तर धनंजय मुंडे यांचे सहकारी असलेले दीपक देशमुख त्यांची साथ सोडणार आहेत आणि त्यांचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात होणार आहे. नाना, नेमकं काय परिस्थिती आहे, कशामुळे हे निर्णय घेण्यात आला आहे? हे पहा साहेब, मी पहिल्यापासून व्यक्ती भक्त होतो, व्यक्तीला मानणारा माणूस होतो. मी प्रत्येक वेळेस पक्षनिष्ठा माझ्यावर कधी नव्हती आणि कधी केली बी नव्हती. ज्या पक्षामध्ये आपल्याला घटनेनं अधिकार दिला आहे की जे पक्ष योग्य वाटते त्या पक्षामध्ये आपण जाऊन काम करायचं. कुठं जर एखाद्या पक्षामध्ये मनमानी चालू असेल किंवा काही होत असेल तर त्याचा जनतेमार्फत किंवा जनतेची तक्रारी असेल तर त्या नेत्यांनी ते बाजूला सरकायला पाहिजे. हीच भूमिका मी घेतली होती. आम्हाला मागच्या 9 वर्षात परळी नगर परिषदेमध्ये खूप काही अडचणी आल्या आणि इथं जे सत्ताधारी लोक होते, म्हणण्याचा अर्थ आमदार असतील, खासदार असतील, ह्यांनीच सगळा कारभार पाहिला परळीमधला आणि कोण्याही जनतेचं कुठलंही विकास काम पूर्ण केलेलं नाही. सगळे काम अर्धवट आहेत. आणि मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये जोपर्यंत प्रशासक होतं तोपर्यंत कुठलेही जनतेचे काम झाले नाहीत. सगळे अर्धवट अवस्थेत आहेत. कोट्यवधीचे काम आहेत, सगळे अर्धवट अवस्थेत आहेत आणि बोगस कामं आहेत. आम्ही ही गोष्ट वारंवार नेत्यापस्तोर कानावर घातली, वरिष्ठांपस्तोर कानावर घातली, याच्यावर कुठलाही मार्ग नाही निघाला. मग त्याच्यानंतर आम्ही पक्षातून अलिप्त होऊन वेगळी चूल मांडायचा प्रयत्न केलेला आहे आणि मी प्रचाराला सुद्धा लागलेलो आहे. ओपन महिला जागा सुटल्या असल्यामुळं मी माझ्या पत्नीला संध्या देशमुख यांना घेऊन प्रचार चालू केला आहे. माझा जवळपास पूर्ण परळी शहरामध्ये प्रचार पूर्ण झालेला आहे आणि आता डोर टू डोर प्रचार चालू आहे. माझा पूर्ण गावभागातील सगळंच गावभाग पूर्ण झालेला आहे. नाना, आपण जर बघितलं 2012ला आधी तुम्ही भाजपासोबत होता, त्यानंतर अपक्ष तुम्ही नगर परिषदेची निवडणूक लढवली आणि त्यानंतर धनंजय मुंडेंनी जे गोपीनाथ मुंडे विरुद्ध जे बंड पुकारलं होतं त्यामुळे तुम्ही सहभागी झालात आणि त्यावेळी तुम्ही नगराध्यक्ष पण झालात. हा जो काही सर्व प्रकार झाला त्यावेळेसही पवारसाहेब होते, आत्ताही पवारसाहेबच असणार आहेत. अजित पवारांसोबत देखील तुम्ही काम केले. नेमकं काय चित्र आहे? हे पहा, मी पहिल्यांदा सांगितलं, मी व्यक्तिप्रेमी होतो. आदरणीय धनंजय मुंडे साहेबांबरोबर काम करीत असताना मधला काळ असाच झाला की त्या दोघांच्या मुंडे साहेबाच्या गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि धनंजय मुंडे साहेब यांच्या वादामध्ये मला माझं तिकीट काटलं गेलं. मी अपक्ष उभा टाकलो. परळीतले जनतेनं मला अपक्ष निवडून दिलं आणि त्यावेळेनंतर परळीमध्ये त्रिशंकू सरकार येण्याची चिन्ह होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही होते, काँग्रेसचे काही नगरसेवक आलेले होते, भाजपचे काही आलेले होते आणि अपक्ष काही आलेले होते. त्यावेळेस सर्वांनी गोपीनाथ मुंडेच्या विरोधामध्ये नगराध्यक्ष करायचं ठरवलं होतं. त्याच्यामध्ये मुंडे साहेबांचे पुतणे आदरणीय धनंजय मुंडे साहेबसुद्धा होते. त्यांनी भाजपमधले 5-7 लोक आणले. आदरणीय टीपी सर होते, आदरणीय गुट्टेमावशी होते, आदरणीय फुलचंद भाऊ कराडसुद्धा होते. ह्यांनीसुद्धा आपापले कुणी 10, कुणी 12, 14 असे करून मी अपक्ष असताना मला बहुमत करून मला निवडून आणलेलं होतं. ह्याच्यात कुणीही श्रेय घ्यायचं कारण नाही आहे. सर्वांनी मिळून मला अपक्ष म्हणून नगराध्यक्ष बनवलं होतं आणि माझं कौतुक कराय म्हणून परळी शहरामध्ये आदरणीय अजितदादासुद्धा आले होते. त्यावेळेस मी अपक्षच होतो. त्याच्यामुळे दादा आणि पवारसाहेबाचा पक्षाचा कुठला विषय बी नव्हता आणि यांनी सगळ्यांनी मिळून माझं कौतुक करून त्यावेळेसच मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आता कालांतराने मी परत एकदा राष्ट्रवादीमध्येच निवडून आलो. पण यामधल्या 5-10 वर्षामध्ये खूप काही वेगवेगळ्या गोष्टी परळी शहरामध्ये घडत गेल्या. खूप काही कामं अर्धवट अवस्थेत आहेत. त्याच्यामुळं मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही पक्ष सोडण्याचा निर्णय मी गेले 6 महिन्याखाली घेतलेला आहे. आता इलेक्शन तोंडावर आल्यामुळं नाही. आदरणीय पंकजताई मुंडे साहेबांचं काम पूर्ण केलं लोकसभेचं, आदरणीय धनंजय मुंडे साहेबांचं काम पूर्ण केलं विधानसभेचं. त्याच्यानंतर विधानसभेमध्ये जे परळीमध्ये
बोगस मतदान करायला ज्यावेळेस बूथ कॅप्चरिंग चालू होती त्यावेळेस मी मुंडे साहेबांना सुद्धा फोनवर कल्पना दिली की असे सगळे प्रकार आपल्याला थांबवावे लागतील. जनता आपल्या पाठीशी आहे, पण हे प्रकार हुल्लडबाज पोरं हे करायले आहेत. पण त्यांनी कुठलाही निर्णय न घेता काहीच केलं नसल्यामुळं खूप वार्डातील गावातील लोक माझ्याकडे आले, नाना असा जर प्रकार होत असाल तर आम्ही तुमच्यावर काय म्हणून विश्वास ठेवायचा. हेच मला सहन न होता मी 2-3 वेळेस ताई धनंजय मुंडे साहेबांना, त्यांच्या मिसेसला पण सांगितलं, म्हणजे आमच्या वहिनी साहेब ह्यांना पण सांगितलं गोष्टी, पण त्या सगळ्यामधल्या प्रकारामुळं सगळे स्टॉप होते. आणि मी माझा निर्णय जनतेसोबत राहायचं ठरवलेला आहे. जनतेनं मला आत्तापासून 100% साथ दिलेला आहे. मी रोज जनतेबरोबर फिरत आहे. गेली 1.5 महिना झाला मी डोर टू डोर प्रत्येक व्यापाऱ्याला भेटीगाठी घेत आहे. हा जो काही सर्व प्रकार होता परळीमधला, हा तुम्ही पक्षाच्या वरिष्ठांना सांगितलं का? अजितदादा असतील किंवा त्यावेळेला पवारसाहेब पण होते, एकंदरीत जो काही प्रकार व्हायचा हा तुम्ही त्यांना कळवला का? हे पहा, आता कालच्या वेळेस शरदचंद्रजी पवारसाहेब नव्हते, पण अजितदादा होते पक्षामध्ये, आणि त्याच पक्षामध्ये आदरणीय धनंजय मुंडे साहेब होते. मी ही कल्पना परळीतल्या बोगस कामापासून परळीत होत असलेला प्रकार सगळा मी आदरणीय अजितदादा पशी मांडला. त्यांना 1 नाही तर 3 वेळेस भेटी घेऊन सगळा प्रकार सांगितलेला आहे. पण त्यांची सगळे काननिराळी पाहिल्यानंतर असं वाटलं की सगळी मिली भगतच आहे, सगळं एकच जुमला आहे. म्हणून मी माझा ज्याच्यावर भक्ती होती आदरणीय पवारसाहेब ह्यांच्या पक्षामध्ये जायचा निर्णय सध्या माझा चालू आहे. ह्याचा निर्णय लवकरात लवकर तुम्हाला जाहीर करेन. दुसरीकडे आपण बघायला गेलं तर तुमच्यामधला आणि जे तुमचे सहकारी राहिलेले नगराध्यक्ष आहेत बाजीराव धर्माधिकारी यांच्यातला वाद देखील सर्वश्रुत आहे. कदाचित ते पण कारण आहे का या सर्व प्रकरणासाठी? हे पहा, आम्ही परळीकर म्हणून आमच्यामध्ये ते माझे पहिलेपासून लहानपणापासून मित्र आहेत, ते माझ्यापेक्षा छोटे आहेत. आम्ही दोघांनी मिळून सगळ्या काही परळीतला कारभार लहानपणापासून आम्ही सप्तशृंगी दुर्गा सोमंडळ असू, ॲम्ब्युलन्स असू, म्हणजे सगळे समाज उपयोग कार्यक्रम आम्ही दोघं मिळून करत होतो. पण ज्यावेळेस राजकारणामध्ये आल्यानंतर कुणालाही जनतेचा विसर, सगळ्यालाच जनतेचा विसर पडला होता. आम्हीसुद्धा ते वारंवार भैया साहेबाला सांगायचं की असा नाही, असा निर्णय घ्या. पण वरिष्ठांचे निर्णय आणि वरिष्ठांची ताकद पाहता कुणीही निर्णय बदलत नसायचे. त्याच्यामुळं आमच्या परळीतील जनतेचा खूप कुचुंबना व्हायची. त्याच्यामुळं आमचा आणि भैयाचा कुठलाही वाद नाही, कुठल्या प्रॉपर्टीचा वाद नाही, कुठला पैशाचा वाद नाही, किंवा कुठल्याही ह्याच्यात मतभेद नाही. फक्त मतभेद आहे तर ते आता पक्षामध्ये जे आहे ते पूर्ण कारभार करतात. त्यांच्यात अशी एवढी हिंमत नाही की आदरणीय नेत्यांना आपल्या सांगावं की साहेब हे निर्णय चूक आहे किंवा हे बरोबर आहे. जनतेची जी मागणी आहे मी त्या जनतेच्या मागणीसोबत असतो. आणि जनतेनी मागणी हीच होती की नाना आता बस झालं, असे जर प्रकार परळीत होत असतील तर आपल्याला बाजूला घेऊन आपल्याला लढायचं आहे. आणि जनतेचा जे आदेश आहे ते मी सराकोपे घेऊन मी माझा निर्णय लढायचा ठरवलेला आहे. आपण जर बघायला गेलं तर जे आता हे सगळं एकंदरीत जे वातावरण होतं, आता तुमचा निर्णय तर झालेला आहे, मात्र परळीकरांसाठी विजन काय असणार आहे? कारण जर गेल्या 10 वर्षातले जे काही सगळे प्रकल्प होते ते विकास कामं अर्धवट आहेत. नगरपालिकेचं वाचनालय असेल, उद्यान असेल, त्याबरोबर सगळेच कामं, म्हणजे कुठलंच काम पूर्ण नाही आहे. पाणी पुरवठा योजना, अंतर्गत गटार योजना आहे, रस्त्यांची कामं अपूर्ण आहेत. ह्याच्यावर नेमकं काय विजन तुमचं असणार आहे? हेपा साहेब, आमचा प्रमुख प्रश्नच वादच इथून सुरुवात झाला आहे की मागच्या 4-5 वर्षामध्ये कुठलंही काम, विकास काम पूर्ण झालेलं नाही. हजारो कोटीचा निधी आलेला आहे. परळीला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलेला आहे. तीर्थक्षेत्राचा दर्जा म्हणजे परळीतल्या सर्व जणाला, प्रमुख लोकांना किंवा प्रमुख जे हुशार वर्ग आहे परळीतला, डॉक्टर असतील, वकील असतील, तज्ज्ञ लोक आहेत परळीमध्ये, ह्यांना सगळ्याला विचारून बैठक घेऊन आपला फंड कुठं वापरायचा. कारण काय तर नगर परिषदेमध्ये नगरसेवक निवडून आले असते तर सगळ्यांना विचारून जनतेच्या म्हणण्याप्रमाणे आपण ते तीर्थक्षेत्राचा निधी वापरला असता. पण हजारो कोटीचा निधी आलेला असताना मनमानी कारभार करायचा आणि एकाच माणसाने निर्णय घ्यायचा, ते बी आदरणीय धनंजय मुंडे आपल्या घरीवरी बैठकीत बसून तिथंच इंजिनियर, तिथंच सगळ्याला बोलून, तिथंच प्लॅन तयार करून, कोणालाही विश्वासात न घेता त्यांना जसं योग्य मनाला त्यांना जे पटेल त्यांनीच ते निर्णय घेतलेले आहेत. परळीमध्ये वैद्यनाथ
मंदिर खूप मोठं प्रस्थ आहे. मेरुगिरी पर्वत आहे. आमच्या पहिल्या काळामध्ये एन के देशमुखच्या आमचे नगराध्यक्ष होते, त्यांच्या काळामध्ये तीर्थक्षेत्रात मेरूच्या पर्वताला झाडीचं वृक्षारोपण करून खूप मोठं चांगलं सजविलेलं आहे. आता ते सगळे झाडं तोडून तिथं कुठं रेल्वेच करायची, कुठं त्रिशूळ करायचा, कुठं काय, ते बी त्रिशूळ बी असा की वैद्यनाथ मंदिर आमच्या मंदिरच्या वर 200 फूट आणि 300 फूट, नंदी 250 फुटाचा आणि 200 फुटाचा असा जर निर्णय होत असेल, देवापेक्षा जर त्याचे हे जर इक्विपमेंटच मोठाले होत असतील तर हे निर्णय कुठल्याही कामाचे नाहीत. पायऱ्याची अतिशय सुंदर पायऱ्या पहिल्या दगडी बांधकामाच्या त्याच काढायच्या, त्याच लावायच्या. कुठं बिल्डिंग पुरातन काळातले सगळे जे अवशेष आहेत ते नष्ट करून तिथं चांगल्या ह्याच्या बिल्डिंग बांधायलेत, कॉन्क्रिटीकरण करायलेत. हेच योग्य नाही आहे. ह्याच्यामुळे असे हजारो प्रकार आहेत. परळीमध्ये भुयारी गटार योजना केली, कुठलीही आता 7 वर्ष झाले परळीमध्ये भुयारी गटार योजना केलेली आहे. भुयारी गटार योजनेचं फिल्टर जे सगळं पाणी जमा करून त्या फिल्टर प्लॅन्ट जे आहे ती जागा खरेदी केली. आम्ही वारंवार सांगितले की ती जागा रेल्वेमध्ये रुंदीकरणामध्ये ती जागा जाणार आहे, ती त्या आरक्षित आहे. तसल्या जागा घेतल्या, त्याच्यात हजारो रुपये त्याच्यात खर्च करून अर्धवट अवस्थेमध्ये ते सुद्धा TPC प्लॅन्ट ते सुद्धा अर्धवट अवस्थेत आहे आणि कुठलंही काम पूर्ण नाही आहे. नगर परिषदची आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस नगर परिषदची कॅपॅसिटी पडली 30,000 लोकसंख्या होती. आता 1,00,000 1.5 लाख लोकसंख्या आहे. ह्या लोकसंख्येला पुरावा असं आम्ही मागच्या नगराध्यक्षाच्या काळामध्ये 1,500 कोटीची योजना परळीमध्ये पाणीपुरवठा आणला होता. त्याचं हेडच असं होतं की 7 दिवस 24 तास असं पाणी जनतेला मिळणार होतं. पण ही योजना 7 वर्ष झालं कुठलाही काम पूर्ण नाही झालेलं. फक्त पाईप गाडून फक्त पाणी सोडलेलं आहे. डोजिंग प्लॅन्ट आहे त्याला आता, ज्याला की हे टाकायची जरूरत नाही आहे, त्या पावडर टाकायची जरूरत नाही आहे, ब्लिचिंग पावडर वगैरे. तर त्याला डोजिंग प्लॅन्ट आहे, ते डोजिंग करून पाणी द्यायचं आहे परळीकरांना. कुठलीही योजना ती चालू नाही आहे. उलटं 1 दिवस 2 दिवस आड करून पाणी येत होतं, तर आता 10-10 5-5 दिवस पाणी येत नाही. ही योजना करून उलटं नुकसानच झालं आहे आणि ती योजना पूर्ण नाही झालेली. ह्या योजनेवर आम्ही लढत आहोत. आता वाचनालयाचं कामसुद्धा खूप मोठी रक्कम त्याला आहे. तीर्थक्षेत्राचं एक ह्याचं भक्तिनिवास आहे, त्याच्यातसुद्धा कुठलीही फक्त बिल्डिंग तयार आहे, मधली इक्विपमेंट मधले जे फर्निचर आहे त्याचे बी टेंडर झालेत, कुठलं काम पूर्ण नाही. वाचनालयामधले बी फर्निचर आलं त्याचं बी कुठलं काम नाही आहे. आणि बौद्ध विहार परळीमध्ये 15 ते 20 कोटी रुपये मंजूर झाले, त्याचा प्लॅन तयार झाला. आणि लोकसभा आली की खोदायचं, सगळ्याला सांगायचं की आपला आता बुद्ध विहार व्हायले, मतं घ्यायची, मतदान झालं की पुन्हा ते बंद करायचं काम. पुन्हा विधानसभा आली की पुन्हा नाही ते गुत्तेदार पळाला, इकडं आला, परत त्याला धरून आणायचं, परत काम करायचं. आजसुद्धा ते काम काहीही झालेलं नाही. त्याच्यावर हेडवरचे आलेले पैसे दलित वस्तीमधले त्यांनी रोड आणि नाल्या असं बोगस कामं दाखवून त्याच्यावर सुद्धा पैसे घेऊन उचलून घेतलेले आहेत. अशा प्रकारे खूप मोठा भ्रष्टाचार परळीतील सगळे लोकांना माहिती, सगळ्यांनी तक्रारी केल्यात, कलेक्टरला तक्रारी केल्या. तुम्ही ह्याच्यामध्ये आता असं सांगितलं की आमदार धनंजय मुंडे यांचा एक हाती कारभार होता. ह्याच्यामध्ये त्यांचा एक हाती कारभार होता की आणखी कोणी हे कारभार बघायचं? ऐका ना, त्यांनी जे नेमतेल, उदाहरणार्थ परळीमध्ये त्यांची सिस्टीम होती, त्यांच्या जे ऐकण्यातले लोक होते ते कारभार पाहायचे, पण आम्हाला कुठलाही कारभारात हस्तक्षेप नसायचा. आणि परळीतील तुम्ही म्हणलात तसं धर्माधिकारी असू कुणी असू, हे फक्त लांबून बघायचे. एकाचीही हे होत नव्हती, बोलायची शक्यताच नव्हती की असं करा. फक्त मी आणि अजून 1-2 संस्थेचे किंवा दुसऱ्या पक्षाचे लोक त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचे किंवा पत्र व्यवहार करायचे. कुठलंही ह्याला दात कुणीही देत नाही, कारण सगळी सत्ताच बिघडलेली आहे. पार कलेक्टरपासून पार खालीपासून कुठवर बी तक्रार केली तर काही होत नाही. आज बी ह्याच्यावर SIT चौकशी किंवा श्वेतपत्रिका काढली ना, हजारो कोटी रुपये गडप झालेले दिसतील. हजारो कोटीच्या फायली तिथून सुद्धा गायब आहेत. तुम्हाला ते ह्याचे जे आपल्या कलेक्टर ऑफिसमधून जे मान्यता मिळतात त्या मान्यतेचे तिथून जर लेटर काढले, किती परळीला मान्यता आली, किती कोटी आलेत, तर इथं एकही फाईल त्याची आपल्याला मिळणार नाही. एवढं सगळं गायब केलेलं आहे. हे आता चांगलं काम जर धनंजय मुंडे साहेबांनी असेल परळीसाठी मी केलं, तर वाईटसुद्धा त्यांनीच केलेलं
हेच आमचे आरोप आहेत. त्यांनी चांगलं काम केलं तर चांगलंच आणि वाईट केलं तर त्यांनीच घ्यावं ना. एखाद्या नगरपालिकेतलं काम त्यांनी चांगलं केलं आणि वाईट आम्ही केलं असं होऊच शकत नाही. जे काय केलं आहे नगरपालिकेतलं कारभार त्यांनी, तर चांगलं बी त्यांच्याच माथी आणि वाईट बी त्यांच्याच माथी लागणार आहे, एवढं त्यांनी लक्षात घ्यावं. आणि आम्ही त्यांच्यासोबत नाहीत एवढं आम्ही स्पष्ट सांगतो. तर आपण बघितलं तर दीपक देशमुखांनी जे 2012पासून धनंजय मुंडे यांच्यासोबत जे काही काम केलं होतं किंवा त्यांच्या कामाचा जो काही स्वरूप होतं ते स्वरूप त्यांनी संपूर्ण या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्यांचा जो प्रवेश आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात होणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन नितीनसह स्वानंद पाटील, ABP माझा, परळी, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.